लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारांना अर्ज दाखल करण्यासाठी आता अवघे 2 दिवस उरले आहेत। राज्याचे वनमंत्री आणि चंद्रपूर लोकसभेचे भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार आज आपला उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करणार आहेत। उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी मुनगंटीवार यांनी सिद्धेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतलं। अर्ज दाखल करताना मुनगंटीवारांसोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि अन्य दिग्गज नेते मंडळी उपस्थित राहतील। शिवाजी चौक इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भित्तिशिल्पाला सुधीर मुनगंटीवार अभिवादन करतील आणि त्यानंतर गांधी चौकात छोटेखानी सभेचं आयोजन करण्यात आलंय। गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढत मुनगंटीवार उमेदवारी अर्ज दाखल करतील। याबद्दल सुधीर मुनगंटीवार यांच्याशी संवाद साधतात आपले प्रतिनिधी रजत वशिष्ठ। आपल्यासोबत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आहेत। सुधीरजी, राज्याच्या राजकारणात रमणारे सुधीर मुनगंटीवार आज केंद्राच्या राजकारणाच्या दिशेने एक मोठा आणि महत्त्वाचा पाऊल टाकत आहे। काय भावना आहेत? नाही, मी पक्षाचा सच्चा सैनिक आहे। जी जबाबदारी मला दिली ती जबाबदारी पूर्ण शक्तीने मी पार पाडतो। मी कधीच आयुष्यात असा कोणी माईचा गाल जगात म्हणू शकत नाही की मी काही मागायला, पद मागायला कधी नेत्यांकडे गेलो। मी तर दिल्ली सुद्धा कधी जात नव्हतो। जे दिलं ते आनंदाने स्वीकारायचो आणि त्याच्यामध्ये जीव टाकायचो, कारण मी कार्यकर्ता आहे। मी जेव्हा पक्षाचा सदस्य झालो, भाजपचा झेंडा हाती दिला, तेव्हा प्रणाम करो इस धरती को जिसने हमको जन्म दिया या भावनेने मी भाजपचा झेंडा हाती घेतला। तेरा वैभव अमर रहे मा हम दिन चार रहे ना काय, आणि हे मी सिद्ध केलं। हे मी फक्त शब्दांनी सांगत नाही। आज जर चंद्रपूर विधानसभा आणि बगारशा विधानसभेमध्ये जाऊन तुम्ही विकास काम बघाल, माझ्या पाठपुराव्याचं प्रत्येकाने कौतुक केलं। मी मंत्री कार्यालय देशातलं ISO होणारं माझं मंत्री कार्यालय पहिलं होतं। मी जेव्हा फायनान्स मिनिस्टर होतो तेव्हा 11,975 कोटींनी सरप्लस रेव्हेन्यू बजेट देणारा मी होतो, जे आजपर्यंत स्वातंत्र्यानंतर कोणत्याही वित्तमंत्र्याला शक्य झालं नाही। आणि आज तक इंडिया टुडे यांनी अरुण जेटली साहेब असताना ते अर्थमंत्री होते, त्यांच्या हस्ते माझा सत्कार केला। मी 4 लिम्का रेकॉर्ड केले, 2 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केले। मी जी कामं आजपर्यंत केली त्याची यादी आता वेळेच्या अभावी सांगत नाही, पण मी मन लावून काम केलं। आज जर विश्वगौरव देशनायक युगपुरुष नरेंद्र मोदीजींनी मी संसदेत चंद्रपूर वनी आर्णी लोकसभेचं प्रतिनिधित्व करत काही विकासाचं योगदान द्यावं, काही चांगल्या योजनांचं योगदान द्यावं, माझाच मतदारसंघ नव्हे तर महाराष्ट्र बदलण्यासाठी या ठिकाणी मी योगदान द्यावं, हा जर विचार विश्वगौरव देशनायक मोदीजींनी करून मला जर आग्रह केला असेल, ती माझी जबाबदारी। मी देशाच्या राजकारणात रमेन। गेल्या 3 दशकात तुम्ही अनेक निवडणुका लढवल्यात। आत्ताची ही निवडणूक जी आहे काही वेगळी आहे, काही आव्हानात्मक आहे, की जीवनातली आणखी एक निवडणूक आहे? नाही, माझ्यासाठी जीवनातली आणखी एक निवडणूक आहे। मी माझ्यासाठी लढतच नाही। मी जर निवडून आलो तर काही 4 फुटांनी माझी उंची वाढणार नाही। मी पराभूत झालो तर 4 फुटांनी माझी उंची कमी होणार नाही। मी निवडून आलो तर या मतदारसंघाच्या विकासाची उंची खूप वाढवेल, निश्चित वाढवेल। असे अनेक कार्यक्रम मी या माध्यमातून केले आहे की हा मतदारसंघ वेगाने पुढे जावा। आणि म्हणून ही निवडणूक माझ्यासाठी नाही आहे, ही निवडणूक जनतेच्या हितासाठी आहे। मी राष्ट्रहितासाठी या मतदारसंघाच्या विकासासाठी लढतोय। आणि म्हणून मला वाटतं की मी माझ्या स्वतःसाठी जर लढतच नाही आहे तर निश्चितपणे या बाबतीमध्ये ही लढाई जनतेने ठरवायची आहे। विजय झाला तर माजायचं नाही, पराभव झाला तर गाजायचं नाही, हे माझं सूत्र आहे। शेवटी कोणासाठी मी निवडणूक लढवतो? मी काही जाती धर्मासाठी निवडणूक लढवत नाही। मी लढवतो गोरगरीब जनतेसाठी, दीन दुर्बल शोषित पीडित अंध अपंग निराधार असहाय्य शेतकरी शेतमजुरांसाठी। आणि म्हणून मला असं वाटतं की या निवडणुकीमध्ये माझी लढाई म्हणणं हे अयोग्यच आहे। निवडणूक म्हणजे प्रचार अजून सुरू झालेला नाही, मात्र 2 मुद्दे प्रकर्षाने जाणवत आहेत। एक, जातीच्या अस्मितेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे किंवा होऊ शकतो। दुसरा, सहानुभूतीचा एक मुद्दा समोर केला जाऊ शकतो किंवा होणार आहे। दोन्हीही मुद्दे गैरलागू आहे। जेव्हा तुम्ही जातीचा मुद्दा करता तेव्हा इतर जातींनी मग कोणाकडे पाहायचं? मी तर त्या जातीपासून सर्वच जातीचं प्रतिनिधित्व करणार आहे। माझ्याही पक्षात त्या जातीचे मोठ्या प्रमाणावर पदाधिकारी आहे, इतके पदाधिकारी आहे। आणि माझ्या दृष्टीने जी निवडणूक देशासाठी आहे ती जातीसाठी कदापिही जाणार नाही। दुसरा, सहानुभूती, मग तर स्वर्गीय राजीव गांधीची सहानुभूती आजपर्यंत टिकायला पाहिजे। सहानुभूती तुमच्या कामासाठी असते, व्यक्तीवर सहानुभूती कदाचित असत नाही।
आणि म्हणून सहानुभूतीचा प्रश्नच नाही. जर तुम्ही आज सहानुभूतीवर मतदान केलं तर मग 4 वर्ष 11 महिने 29 दिवस 23 तास 59 मिनिट तुम्हाला तुमची सहानुभूती करावी लागेल. कुठेतरी गेल्या 5 वर्षात कामं नाही झाले म्हणून सहानुभूतीचा मुद्दा पुढे केला जाऊ शकतो. 5 वर्षात म्हणजे 2 वर्ष 8 महिने तर त्यांचंच सरकार होतं. आम्ही तर एवढे निर्णय केले की सहानुभूतीचा निर्णय होण्याचं काहीच कारण नाही. त्यांना सांगावं लागेल 4 वर्ष ते खासदार होते. त्या आमच्या ताई 5 वर्ष आमदार होत्या. बरं ते कदाचित म्हणू शकतील की आम्ही तर विरोधी पक्षात आहोत, पण 2 वर्ष 8 महिने तुमचं सरकार होतं. कोविडचा 1 वर्ष सोडला ते 1 वर्ष 8 महिने तुमच्याकडे कामासाठी होते. जेवढे 1 वर्ष 8 महिने आमच्याकडे होते, तुमचे 1 वर्ष 8 महिने सरकारचे आणि विकासाचे, आणि आमचे 1 वर्ष 8 महिने. तुम्ही 4 वर्षामध्ये किती ट्रेन सुरू केल्या? का नाही केली बघा अशा मुंबई ट्रेन? का नाही केली बघा अशा पुणे ट्रेन? केंद्राच्या योजना का आणल्या नाही? त्याच्यावर तर तुम्हाला उत्तर द्यावं लागेल. मात्र मी सांगू शकतो की आयुष्यमान भारत योजना असेल, मिशन जय किसान असेल, या ठिकाणी SNDT युनिव्हर्सिटी असेल, ताडोबा सफारी असेल, या ठिकाणी गोंडवाना विद्यापीठाचं उपकेंद्र असेल, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये टाटाच्या माध्यमातून 263 कोटीची योजना असेल, वरोड्यामध्ये 100 कोटीची पाणीपुरवठा योजना असेल, इथं 550 कोटीची मलनिस्सारण योजना असेल, या ठिकाणी मोठे मोठे साधारणतः 400 कोटीचे ब्रिजेस असेल, 1200 कोटीचे नॅशनल हायवे असेल. जो प्रश्न माझ्या हाती आला जीव तोडून ते काम केलं. बँकेच्या माध्यमातून मी केंद्रातून CSRचे पैसे आणून कृषी प्रशिक्षण करतोय. अनेक निर्णय मी केले आणि मला म्हणून वाटतं की तुम्ही विकासावर निवडणूक केली पाहिजे. जातीवर आणि सहानुभूतीवर जर जनता जातीवर आणि सहानुभूतीवर मतदान करत असेल तर मग मात्र 5 वर्ष त्यांना स्वतःबद्दल सहानुभूती बाळगावी लागेल, कारण काम होणार नाही. जर तुमचा विजय झाला, तुम्ही नवीन संसदेमध्ये प्रवेश करणार, त्या संसदेच्या दारासाठी वापरलेलं लाकूड वनमंत्री म्हणून तुम्हीच पाठवलं होतं इथून नागपुरातून, काय भावना असेल त्या नाही, ती तर योगायोग असू शकतो. कारण मी जेव्हा दरवाजे पाठवले तेव्हा मलाही वाटलं नव्हतं की मी या निवडणुकीत उभा राहील. पण कदाचित दरवाजे माझे आहे, म्हणजे माझ्या विभागाचे आहे, आणि म्हणून साधारणतः त्यांनाही वाटलं असेल की त्या संसद भवनामध्ये माझा प्रवेश व्हावा. मी राज्यगीत केलं. राज्यगीताचे शब्द आहे, दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. तर कदाचित राज्यगीताच्या शब्दानुसार तिथे एक छोटा सैनिक म्हणून मोदीजींच्या एका विशाल दिव्यदृष्टी, दीर्घदृष्टी, दूरदृष्टीसाठी मगाही एक सैनिक म्हणून तिथं माझं योगदान द्यावं जावं लागेल असं कदाचित असू शकतं, आणि जनता आशीर्वाद देईल. तर चंद्रपूरची निवडणूक विकास कामांच्या आधारावर व्हावी, सहानुभूती किंवा जातीच्या अस्मितेवर होऊ नये. मतदारांनी या संदर्भात लक्ष ठेवावं, दक्ष राहावं, असं एक आव्हान जे आहे ते सुधीर मुनगंटीवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी करत आहे. कॅमेरामॅन अतुल रेडेसह रजत वसिष्ठ, ABP माझा, चंद्रपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.